त्याची एक्साइटमेंट बघा. असं पाळणं दिसलं, असं आकाश पाळणं. पाळणं कुठला बी असो, पाळणं कुठला पण असो, त्याला आकाश पाळणंच बनणं ना बाबू. बाबू कुठला पाळणं आहे? तर ओम सरम फॅमिली, आज आहे 20 नोव्हेंबर आणि माझा आज आहे बर्थडे. तर आज डॉनला घेऊन आले शाळेत ना. बाबू पावाचं आहे तुला? मग घरी नाही जायचं? मग फिरायचा का घरी जायचा? फिरायला? मग चल जाऊ फिरायला. याला आता घेऊन आजू आपले दिवसभर आज बरोबर. चला याला घरी नेऊ, कपडे पण चेंज करू. याचं इथंच कांदा कॉलनीच आहे शाळे नेऊ. बाबू शाळेचं नाव काय तुझे? समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. चला जाऊ याला घरी नेऊ. चला बाबू घरी जाऊ, कपडे चेंज करू. जायचं? चालू तूच. आता आलो, झालो रेडी. झोपून झालं रेडी. ऐ कर घाली टी शर्ट. हां आता चाललो आहे आम्ही शूटला. किती दिवस झालं शूटला नाही गेलो. शैव आणि मी चाललो. आता बघू कुठं जायचं कुठं नाही शूटला. जागा आठवत तर नाही मला. आता चल बापू बस. आता जाऊ शूटला मस्त आहे की. चला येऊन जाऊन आलो वाडाला देखलास. आणि हे बघा याला घेऊन आले, नुसते मस्ती करतोय. आता शूट केलाय, 2-3 क्लिप काढल्या ना आपण. आता शूट करता अजून काय आहे तो. आता लोकेशन बघते कुठं कसा राहू कसा नाही. लई कन्फ्युजन झालंय मला. ते साईडला जाऊ ते साईडला पण नाही चांगलं. ये साईडलाच काय आहे तो. तर इथं काढून आपले शंकरच्या ताल्यावर पण काढू. खांदेश्वरच्या तिथं पण जाऊ. 2-3 तिथं काढू. चला इथं काढतो पहिले. काढले ना आता क्लिप्स मस्त आहे की. बाबू तुझी व्हिडिओ काढू. इकडे इकडे ये. मग एबीसीडी बोलू नको. पक्का मस्ती कर आहे, पक्का मस्ती कर आहे. बाबा डेंजर आहे तो. एवढा डेंजर आहे ना. त्याची कॉलर पकडली ना आपण, म्हणजे मी नाही असं दुसरं कोणी लगेच तो त्याची कॉलर पकडतो दुसऱ्याची. मी लय मारलेलं त्याला. मग चला त्याला घेऊन चालू एवढे पुरं. चला जाऊ. चला आता आपला वडा लेक बघा पनवेलचा एकदा. त्याची एक्साइटमेंट बघा. असं पाळणं दिसलं, असं आकाश पाळणं. पाळणं कुठला बी असो, पाळणं कुठला पण असो, त्याला आकाश पाळणंच बनणं ना बाबू. बाबू कुठला पाळणं आहे? कुठला नाव काय? नाव काय बोल लवकर. हा मग मागासपासून काय आकाश पाळणं लावले? हा मागासपासून आकाश पाळणं लावले. जा खेळ. कुठं गेला जा इथं जा. बाबा नको. ए बाबा नको. बाबा बाबा किती घाबरला तरी जाईल तो. अहो या नाही ये इथं शूटला आलं का तुला पाळण्याने घालायला आणलंय. थांब परशीन. बड्डे दिवशी पाळण्याने केलो. थांबा आपण बी काहीतरी नवीन. चल बाबू चल कुठंतरी चल. यो काय आहे याच्याने? हे नको बाबू परशील तू. वा नको बाबू परशील. हाईट हाईट बघा. इथनं जाऊ का? फारची भीती आहे इथनं. नको बाबा लय कालते. इथनं जाऊ चला. पायी गेला तर नुसतं अटकलेन. बाबू काय कानांशी जाऊ सांग. यांशी जाऊ यांशी जाऊ का यांशी जाऊ? हा हो त्यान मधीन. ये रे का करतो मी. बाबू यान गोल फिरो म्हणा. बाबू नको बहीण चक्क पारा बिराचो. बाबू बी असला खुश झाले बघा. काय बोलतो समजा नाही. अहो काय बोलतो बाबू? अहो जोरान फिरो जोरान.
तो बघत नाही इकडे, एवढा खुश झालाय. पहिले तुम्हाला माहिती असेल का, म्हणजे जे जे गार्डन आहे त्यांना काही इथं लाईन लावायला लागायची माहिती आहे. पण तुमची तर नसेल मला माहिती, पण आमची तर खरंच दुसरा गार्डन आहे इथून पुढं आहे, जवळच आहे इथनं थोडा, तिथं इथं लाईन लावायला लागायची हे पाळण्यासाठी. लाईन लावली तर मी अर्धा 1 तास शिवाय सोडत नसं, मी लई बेकार मी सोडत नसं. बघा आता कोण नाही कुठंच नाही, कुठलेच गार्डन दिसणार नाही बघा. आता मोबाईल आल्यानंतर सगळी गेम खेळतात, गेम. त्यामुळे याच्या मी जाऊ, यो नवीनवाला आहे आता बांधला, योवाला नवीन आणि यो जुना आहे. यान जाऊ थांबा, यो पण नवीनच बांधला आता, मला तर वाटतं झालं असतील. बघू यान जाऊया. तुम्ही बोलत असाल म्हणता काय बड्डे दिवशी पाळण्या घ्यायला जाते, मजा घेते थोडीशी. बघू आता कधी येईल ना कधी नाही. आज आलोय आहे ना नेट का पारा बिराचो. यान बी 3 लावलं, यान भीती वाटते जायला मला बाबा. अटकलो मग नाही, मस्ती करते. जाऊ चला या माखल पॅन्ट म्हणून तो विषय आहे. यांशी जाऊ चला, नको यांशी डायरेक्ट चालत धावत थांबा. 1 2 3 चला जाऊ. चला बस झाले माझ्या मस्ती. हे चल जाऊ घरी. बाबू थांब ना, चला जाऊ घरी आता. व्हिडिओ एडिट करू आणि कालचा पण ब्लॉग एडिट करायचा आहे मला. आता तो पण एडिट करते घरी गेल्यावर. तो एडिट करीन, नंतर आपल्या रील्स काय आहेत त्या संध्याकाळी अपलोड करीन. चला आता आलो खालते आपल्या बँडच्या लोकेशनवर आलो आहे. आता इथं आपला केक कापतील सगळेजण का कसं आहे, आणि आपल्या बँडचा पण केक कापतील इथंच. आता केक कापायला घेऊ तेव्हा दाखवतो तुम्हाला मी. चला Happy birthday to you. Happy birthday Mantan Kaule. Happy birthday to you. Ding tak ding tak ding. झाला बड्डे एकदम घाईन, एकदम घाईन बड्डे झाला भेट लगेच फास्ट. आता चला केक देऊ शकला ना. फॅमिली एक असा खास माणूस आला ना, म्हणजे केक घेऊन आला. तर 10 वर्ष आपले, म्हणजे 10 वर्ष झाले आमच्या फ्रेंडशिपला, म्हणजे 11 वर्ष होतील. तर तो केक घेऊन आला. शाळेतला मित्र, जिगरी मित्र, बेंच पार्टनर. तर फोन केला होता मला त्याने, घरी आहे आपले. तो त्याला बोल ट्रायसिटी जवळ मी ट्रायसिटी जवळ येते. आता त्याला फोन लावते मी. एकदम म्हणजे एकदम खास माणूस आहे आपला तो. आता येईल बघा, मला आल्यावर दाखवतो. आता केक घेऊन, आणि यो खास मित्र माझा शाळेतला. भाई सांग आपल्या, भाई सांग, नुसतं लाजतंय. एकदम खास मित्र, जिगरी. 10 वर्ष आम्ही एकच बेंच, एकच. उंच लई उंच आहे तो असा, तर अजून उंच होणार आहे. म्हणजे त्याने टार्गेट ठेवलंय पोला एवढा उंच व्हायचं. तर घ्यायचा आहे केक कापाला, घ्यायचा केक कापाला. आणि ती दोघा हे पोरी हरकाला असतात नेहमी, एक नुसतं पोरी हरकाला असतं. हा का, चला केक कटिंग करून घेऊ. चला माझ्याकडून भाई, थँक्यू भाई, थँक्यू. काय बोलताय म्हणतात काय नाही, आता केक कटिंग करतो. आता थांबा जरा, केक कटिंग थांब. थँक्यू भाई, थँक्यू. चाललं का, चला या. चला आता केक कटिंग करून घेऊ. भाई थँक्यू आता एवढा केक आणल्याबद्दल. चालला का रे लगेच जावं लागतं आम्हाला आता. कॉलेजला मी सायन्सला आता, म्हणजे 11वीला सायन्सला. यो माझ्या वर्गाने बघत, आणि कॉमर्स घेतला साने. गद्दारी केली बाईने, गद्दारी केली. सांगितलं पण नव्हता. फोटो काढायचा आहे भाई, हे कारूच.
फोटो काढू आता. भाई तो आयफोन 12 आहे. मिनी तो पण कोणचा आहे? याद तुझा आहे का बाई? कधीच येते ना. तर चला आता झालंय आमचा बर्थडे सेलिब्रेट करून. आपली सगळी स्कूलचीच गँग आहे. तर आता चला जाऊ. हे चला बाय बाई. नीट जावा. चला आता जाऊ. हा टाटा बाई. चला आपण पण जाऊ आता. आता 10:30 वाजल्यात रात्रीच्या. झाला बड्डे. एंड व्हायला आला बड्डे. आता घरी सगळ्यांना फालुदा सांगितल्यान. हे बघा रेडी होता. आता फालुदा नेऊ आणि फोनमध्ये फक्त 2% चार्जिंग लागलेली आहे. बघू जेवढा शूट करायला भेटेल तेवढा शूट करेन मी. चला आता नेऊ ते फालुदा. बघू ट्राय करेन मी काढायचा. नाही राहिलं तर अजून मेन्शन बॅग अजून द्यायचं बाकी राहिलं इंस्टावर. तर आलो ट्राय सिटी जवळ आता मस्त आहे की. तर फोनमध्ये चार्जिंग बघा मागाशी सांगितलं तुम्हाला 2% घरी लावला. 5-10 मिनटं म्हणजे किती माहिती आहे का? मोजून 30 सेकंद लावला असेल मी ना. आलो कारण की उद्या सकाळी उठायचं आहे. वाजवायला पण जायचं. उद्या कॉल पण आहे आपल्याला हल्दीचा बँजोला. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. जर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपली 2K फॅमिली पण कंप्लीट व्हायला आले. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. बाय न्यू होम्स आहे. आणि हां आपल्या एक रील्सला 1 मिलियन व्ह्यूज पण कंप्लीट झाले आणि 10K लाईक्स पण कंप्लीट झाले. थँक्यू सो मच. तर चला एवढं प्रेम देण्यासाठी थँक्यू सो मच. तर चला जाऊ भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय न्यू होम्स आहे.